तरी नमस्कार मंडळी. आज आमचा विषय असा आहे, आज चालू आम्ही विट्याला थोडं आमचं काम आहे आणि जाता जाता सुप्रसिद्ध असं विटा मायनी रोडला बाजीगर चहावाला असं म्हणून आहे. जस्टच ते आता म्हणजे आमचं डिस्कशन झालं, जाता त्यांना आपण भेट देऊन जाऊ आहे नाही भाऊ. आणि कोणाला बाजीगर चहावाला माहित नसेल तर इंस्टावरती जाऊन तुम्ही सर्च करा, तोपर्यंत आम्ही पोहोचतो आणि सर्च केलं तुम्हाला दिसेल बाजीगर चहावाला कोण आहेत ते. आणि आमचं पण किरकोळ काम आहे म्हणून जातात खूप दिवस आम्ही पण जायचं त्यांच्याकडे जरा क्वालिटी बघायची. चहाची पण क्वालिटी एक नंबर आहे त्यांच्या. तिथे गेल्यानंतर आम्ही पण भरपूर रिव्ह्यू बघितलं त्यांचं, एकदम क्वालिटी त्यांचं, काय विषय नाही त्यामुळं. आणि या दिवसाला आम्ही रील पण बघतो त्यांची, आणि रील बघून म्हणलं आता जायला लागतेच म्हणलं आम्हाला, नाही ना भाऊ, काय विषयच नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर ना तुम्हाला मी दाखवीनच ओनर बिनर सगळं बाजीगर चहावाले, सगळं आपल्या ब्लॉग मार्फत सगळं तुम्हाला मी दाखवीन बाजीगर चहावाले कसं सक्सेस स्टोरी, काय विषय सगळा काय असेल ते. ठीक आहे, मग ब्लॉग सोबत तुम्ही राहा, काय अडचण नाही. तर तुम्ही बघू शकताय, तर आम्ही आता आलेलो आहे बाजीगर चहावाल्या यांच्यापाशी विट्यामध्ये. आणि विनोभाऊन आमचा चहा मागितलाय आणि त्याला पण चालू केलाय. माझी पण वाटप काय बघून झालं या, आहे का नाही? चहा कसा विनोभाऊ? क्वालिटी एकदम क्वालिटीची आहे ना? हा, एकदा अवश्य भेट द्या. अवश्य भेट द्या बाजीगर चहावाल्यांना. मी पण पेणार आहे. ते भाऊ लागले ओनरला येईल काय ते जेवायला. जेवल्यानंतर तुम्हाला दाखवतो आम्ही काय असेल पुढचा विषय. तरी चहा पिऊन आमचं झालेला आहे आणि चहाचा एक नंबर क्वालिटी होता. बाजीगर चहा यांचं तुम्हाला ओनर दाखवतो मी एक मिनिट आता. तरी आम्ही आता आलेलो आहे बाजीगर चहा इथे असं. आणि तुम्हाला मी बोललो होतो पाठीमागेच की गाडीमध्ये तुम्हाला यांची गाडी घालून देणार आहे. आणि खास करून यांना म्हणजे नाव माहित नाही शक्यतो आमच्या फॉलोअर्स तिकडे पॉलिसवाल्यांच्या. पहिले तुमचं नाव सांगा. वेलकम सोशल मीडिया फॅमिली. मी तुमचा बाजीगर चायवाला. आपलं गार्डीमध्ये बाजीगर चायवाला म्हणून सुद्धा दुकान आहे चहाचं. दुकान लावल्यापासून आपण व्हिडिओ वगैरे करत असतो, येईल ते कस्टमरचे रिव्ह्यू देतो. त्या माध्यमातूनच आपली ओळख झाली बाजीगर चहावाला म्हणून सुद्धा. आज हे पोलीसचे मित्र आपले व्हिडिओ बघूनच आपल्याकडे भेट देण्यासाठी आले. अरे म्हणजे तुमचा संघर्ष कसा राहिला? तुम्ही बोलताय सारखं संघर्ष रील्स मध्ये सांगतायसा, तर संघर्ष म्हणजे कसं? तुम्ही आधी दुकानदारी काय वगैरे केलती ना, असं काहीतरी होतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगा पब्लिकला आपल्या काय. तर थोडक्यात सांगायचं मला एकच विषय आहे, एक दोन विषय सांगतो. आणि दुसरं म्हणजे बाजीगर बर्मन असं माझं चॅनलचं नाव आहे. त्याच्यावर समजा टोटल डिटेल्स व्हिडिओ आहेत, फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम आहे समजा. तर कसं आहे, पैसा असलं तर आपल्या मागे शिकवट हलवून 17 जण हिंडणार आहे ती. तुमचा वेळ काळ चांगला असेल, तुम्ही कुठलीही चूक करा झाकून जाते. आणि पैसा नसेल तर तुमच्या संग जे हिंडा करणार आहे ती, ते तुम्हाला अजिबात किंमत देणार नाही ती. आणि वेळ जर वाईट असेल, तुम्ही कुठली कसली चूक करू नका. बारकी चेष्टा जरी केली तरी ती तुमच्या अंगलट येते. हा दिवस मी पाहिलेला आहे. माझ्या ओळखीच्या व्यक्ती सगळ्यात मी चेष्टा जरी केली तर त्याच्या पोरांनी मला मारलेलं सुद्धा आहे. आणि हीच मी जेव्हा माझी वेळ चांगली होती तर मी पिऊन 4-4 मोठ्या माणसाने शिव्या सुद्धा दिले त्या. पण ते असं भाव आहे, आपला मित्र आहे म्हणून असं मला सोडून समजून सुद्धा गेले ते. थोडक्यात सांगितले. आणि आपण शून्यातून विश्व निर्माण केले. करोडपतीच आपण रोडपती झालो. रोडपतीत नंतर आपण थोडं थोडं पंपावर कामाला राहून 4 पैसे ना बारक स्टॉलवरच दुकान लावलेलं. तिथून 10 महिन्यात आपण आता इथं ब्रँड केलाय आणि आपण आता पुढे पण फ्रँचायझी देत. तरी ह्यांनी सांगितलं थोडक्यात माहिती. आणि हे उदाहरण बघू शकताय असं की कोट्याधीश माणूस होता, कोट्याधीशातनं रोडवरती आणि स्ट्रगल करून फेम घेतलेला ह्याने आणि आता सोशल मीडियाद्वारे. आणि यांचा बिझनेस पण आता सेट व्हायला हवा. त्यामुळे तुम्ही पण असं जास्त लय विचार करत जाऊ नका. पुढे काय होणार आहे काय नाही, फक्त कष्ट करत राहा. मेहनतीचं फळ आहे हे दादा तुम्हाला सांगतील. आणि काय विषय नाही ना दादा, मेहनत फक्त करत राहावं सगळी, काय विषय नसतो. डिप्रेशन वगैरे काय नसतंय. असं फक्त आपलं पुढचं काय फ्युचर आहे ह्याकडे लक्ष देऊन आपण काम करत राहायचं. आपलं काय विषय नाही. असा कंटिन्यू मेहनत करत राहिलंच पाहिजे. थोड्या दिवसात संघर्ष केला, 4 दिवस लगेच तुम्ही व्हायरल होणार नाही किंवा लगेच तुम्ही पैसे होणार नाही, तुम्हाला फेम भेटणार आहे असं काहीच नाही. ते भेटू न भेटू आपलं एक ठरवायचं रोटेशन की मी आज एवढं टाइम दुकान चालवणार आहे किंवा कुठलंही तुमचं असेल, शिक्षण घेणार आहे किंवा कुठे नोकरी करणार आहे, एवढं वर्ष कंटिन्यू करणार आहे, ठरवून ठेवा. तुम्ही ते करत राहिलं पाहिजे. मी करत राहिलो, मला भेटू न भेटू ओळखून. यातून मला काही जण शिव्या पण देऊन गेली, बांधणं पण करून गेली. पण मी ठरवलेलं की आपण 250 रुपये हजेरीने कामाला राहतोय ना, 250 जरी आपण दुकान लावून भेटलं तर त्यात समाधान राहायचं. मी आज 1000 रुपये कमवतो, असा विषय. चालतंय. तरी मग आम्हाला खूप छान वाटलं. कारण कसं आहे, आपल्या भागातला एक माणूस कोणतं वर जात असेल तर आम्ही त्याला प्रमोटच करणार. तुम्हाला माहितीच आहे, काय विषय नाही. त्यामुळे पब्लिक सगळी सपोर्ट करा, जेवढे आमचे फॅन असतील ते, काय विषय नाही. आणि विटा मायनी रोड तिथं असं बाजीगर चहा. पत्ता सांगा, तुम्ही सांगा पत्ता काय.
विटा महिनी रोड गार्डिंग मध्ये बाजीगर चावाला म्हणून आपलं बाजीगर त्याचं दुकान आहे. अवश्य भेट द्या. हा पलूस साईड पण सांगा की. बाजीगर चावाला म्हणजे कुठेही जरी बाजीगर चहा म्हणून टाकलं तरी आपलं येतच. हा येते काय बाजीगर विषय बर्मन फेमस Insta ID आहे. पण बाजीगर चावाला म्हणून टाकलं किंवा कुठेही गुगलवर सर्च केलं कशावर जरी सर्च केलं तरी आपले समजा व्हिडिओ आहेत दिसतील 500-700 व्हिडिओ असल्यामुळे समजा काय आहे विषय काय नाही व्हायरल आहे ते. समजेल. आणि पोलीसवाली खास करून मी विट्याला आला तर इथं या लागतेच बाजीगर चहावाल्यापेक्षा चहा पिण्यासाठी. आणि चहा पण असा एक नंबर आहे, काय विषय नाही असा. तुम्हाला मी मागे सांगितलं चहा पण असा एक नंबर आहे यांचा, त्यामुळे काय नाही. आणि आपल्या माणसाला सपोर्ट करा. चला तर बाय मग. ओके.